नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बटाटा आणि पालकची मिक्स भजी अशी एकदम भन्नाट चवीची अशी करणार आहोत. तर एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात ही पहा. अगदी मस्त चवीची आणि अगदी सोप्या पद्धतीने आता आपण ही भजी बनवूया. आज आपण पालक आणि बटाटा अशी मिक्स भजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे एक जुडी पालक असा पानं काढून स्वच्छ धुवून असा कापून घेतलेला आहे. आणि भजीमध्ये घालण्यासाठी बटाटा मी अशा प्रकारे हे पहा असा मोठा जरा कापून घेतलेला आहे. तुम्हाला किसून घ्यायचा असला तरीही चालतो. असे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे साल काढून कापून 4 ते 5 पाण्याने धुवून असे ठेवलेले आहेत, त्यामुळे ते काळे पडत नाहीत. आणि इथे एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे. 1 वाटी बेसन. हे बेसन आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचं, कमी जास्त लागलं तरीही चालतं. आणि इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 कांडी लसूण, चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा. तर हे मिरच्या, लसूण आणि हे मीठ हे सगळं आपण खलबत्त्यात चेचून घेऊया. एकदम आपल्याला बारीक अशी पेस्ट त्याची करायची नाही. तुम्ही मिक्सरला जर आबडधोबड लावून घेतलं तरीही चालेल. हे पहा आपलं अशा प्रकारे कुटून झालेलं आहे. असं जाडसर आपल्याला हे ठेवायचं. तर आता आपण भजीचं पीठ मळून घेऊया. तर आता ह्या पालकमध्ये आपल्याला कुटून घेतलेली ही चटणी घालायची. ही चटणी सगळी अशी आपल्याला ही पालकमध्ये मिक्स करून घ्यायची. चटणी सगळी पालकमध्ये मिक्स झालेली आहे. तर हा कांदा असा कुस्करून घालायचं, म्हणजे त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या होतात. आणि हा सगळा बटाटाही घालायचा. आणि हे मिक्स करून घ्यायचं. ह्या भजीला मळायला असं पाणी लागत नाही. मिठाने पालकाला पाणी सुटतं. आणि हेही सगळं बटाटा आणि कांदा मिक्स झालेला आहे. तर आपल्याला आवश्यकतेनुसार आता जसं लागल तसं बेसनचं पीठ याच्यात मिक्स करून घ्यायचं. पीठही आपलं तयार झालेलं आहे. आणि आता हे पीठ मळल्यानंतर आपल्याला ठेवायचं नाही, कारण ठेवलं तर त्याला पाणी सुटतं. कढईत तेल तापलेलं आहे. तर आता आपण भजी तळूया. आता तेल तापलेलं आहे आणि असं एका छोट्या पातेल्यात पाणी घ्यायचं हात बुडवायसाठी. आणि आता आपण भजी सोडून घेऊया. आता आपल्याला ज्या आकाराची भजी हवी तशी भजी आपण सोडून घ्यायची. गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा आणि भजी थोडी तळत आली की मग गॅस आपला बारीक करायचा, म्हणजे भजी मस्त अशी कुरकुरीत होतात. आणि भजीत आपली एका अंगानं अशी तळली की अशी पलटून घ्यायची, कारण एका अंगानं भजी तळली की अशी भजीचे एकदम असे बुडबुडे तेलाचे कमी होतात. मग असे पलटून घ्यायचे, सारखे अलटपलट करायचे नाही. हे पहा भजी आपले बऱ्यापैकी चांगले असे तळलेले आहेत आणि मस्त अशी एकदम कुरकुरीत भजी होतात. हे पहा एकदम कुरकुरीत होतात. तर आता आपण ही भजी तळलेली काढून घेऊया. आणि रंगही पहा कसा छान आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत भजी झालेली आहे. तर आता भजी काढल्यानंतर परत असं कडक तेल होऊ द्यायचं. भजी तळलं की तेलाचं टेम्परेचर कमी होतं, म्हणून परत गरम तेल झालं की मग भजी सोडायची. म्हणजे गरम तेलात जर भजी सोडली तर भजी अशी तेल धरत नाही, म्हणून कडकडीत तेलात सोडायची. आणि ही दुसरी ही बॅच आपली एका अंगानं तळलेली आहे. तर आता ही भजी आपण पलटून घेऊया. आणि अशा प्रकारे मी सगळी भजी आता करून घेते.
हे पहा, भजी आपली सगळी तळून झालेली आहे. आता आपली भजी खाण्यासाठी तयार आहे. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.